Good morning everyone. My name is Ms. Disha Adani and today we'll continue with our subject business management. तर आज आपण पहिला टॉपिक स्टार्ट करणार आहोत बिझनेस मॅनेजमेंटचा. यामध्ये आपण मीनिंग, डेफिनेशन अँड स्कोप ऑफ बिझनेस आज एवढंच पॉईंट्स आपण अभ्यास करणार आहोत. तर आपण सुरू करूयात. ठीक आहे. तर बिझनेस किंवा व्यवहार म्हणजे काय, व्यापार म्हणजे काय, त्याचं आज मीनिंग आणि डेफिनेशन वगैरे हे सगळं बघूयात. अ बिझनेस इज अन ऑर्गनायझेशन ऑर अन एंटिटी that sells goods or services for a profit or for social cause. The important part of this definition is that the business is something that operates in order to make profit most of the time. ठीक आहे. तर व्यापार म्हणजे काय, व्यापार म्हणजे वस्तू आणि सेवा याची देणे आणि घेणे. ओके, आपण वस्तू विकत आहे आणि त्याच्या मोबदल्यात आपण प्रॉफिट हे जे काय आहे ते नफा जे काय आहे ते आपण कमवत आहोत. हे बेसिक बिझनेस आहे. बिझनेस म्हणजे काय किंवा व्यापार म्हणजे काय, आपण देवाणघेवाण करत आहोत वस्तूंची ज्याच्यामधून आपण नफा कमवतो. ठीक आहे. ऑलमोस्ट प्रत्येक बिझनेसचा मोटिव्ह किंवा प्रत्येक बिझनेसचा गोल काय असतो, तर जास्तीत जास्त नफा कमवणे. ठीक आहे. तर बिझनेस म्हणजे काय, एक अशी संस्था जी गुड्स विकत घेत असते किंवा स्वतः प्रोड्यूस करत असते आणि ते सेल करत असते किंवा विकत असते प्रॉफिटसाठी, नफ्यासाठी ती विकत असते किंवा सोशल कॉजसाठी पण विकत असते. एक्झाम्पल NGO जर आपण बघायचे म्हणले तर ते प्रॉडक्ट्स प्रोड्यूस करतात. आपण दिवाळीमध्ये जर बघून जाऊ तर दिवाळीच्या टाईममध्ये जे काही अंधशाळा वगैरे आहेत किंवा जे काही मुलांची शाळा आहे, जे डिसेबल स्टुडंट्स असतात, डिसेबल किड्स असतात, त्यांची जी शाळा आहे ते मेणबत्ती आणि हे सगळे प्रोड्यूस करत असतात आणि ते सेल करत असतात, ज्याच्यामध्ये जे काही प्रॉफिट आहे ते त्या लहान मुलांसाठी वापरलं जातं. किंवा आपण टाटा कंपनी बघू किंवा कुठल्या पण मोठ्या कंपनी बघू तर ते थोडंसं पार्ट त्यांच्या प्रॉफिटचं ते दान करत असतात किंवा कुठं ना कुठं समाजासाठी वापरत असतात. ठीक आहे. तर बिझनेस जे काय आहे हे 99% नफा कमावण्यासाठी असतो आणि कुठले मोजून बिझनेस जे असतात ते लोकांना मदत करण्यासाठी किंवा सोशल कॉजसाठी असतात. ठीक आहे. द इम्पॉर्टंट पार्ट ऑफ डेफिनेशन इज दॅट बिझनेस इज समथिंग दॅट ऑपरेट्स इन ऑर्डर टू मेक प्रॉफिट मोस्ट ऑफ द टाईम. म्हणजे मेन गोल जो काही बिझनेस असतो तो नफा कमावणे असतो. ठीक आहे. A business is an organization which seeks to make profit through individual working towards a common goal. ठीक आहे. तर धंदा काय किंवा व्यापार काय आहे, तर अशी संस्था आहे जे नफा कमवण्यासाठी सगळे लोक एकत्र येतात. नफा कमवण्यासाठी भरपूर लोक एकत्र येऊन काम करतात. तो व्यवहार आहे, तो धंदा आहे किंवा तो व्यापार आहे. ठीक आहे. The goal of the business will vary based on the type of the business and business strategy being used. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिलं आहे, जो काही बिझनेस आहे त्याची जी काही स्ट्रॅटेजी आहे, स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तर काम करण्याची जी पद्धती किंवा बिझनेस कुठल्या प्रकारचा आहे, प्रोडक्शनचा आहे किंवा विक्रीचा आहे किंवा आपण म्हणू शकतो की कापडचा उद्योग आहे का, स्टीलचा उद्योग आहे का, मशिनरीचा उद्योग आहे, कुठल्या लेवलचा उद्योग आहे आणि त्यामध्ये ते कुठले स्ट्रॅटेजीज वापरतात याच्यावरती बिझनेस व्हॅरी करतो. याच्यावरती बिझनेसचे प्रकार वेगवेगळे घडत असतात. ठीक आहे. रिगार्डलेस द प्रेफर्ड स्ट्रॅटेजी, बिझनेस मस्ट प्रोव्हाइड सर्व्हिस, प्रोडक्ट ऑर गुड्स दॅट मीट अ नीड ऑफ सोसायटी इन सम वे. तर जो काही व्यापार आहे, जो काही बिझनेस आहे त्याचा मेन उद्देश काय आहे, फक्त प्रॉफिट कमवणे नाही, तर प्रॉफिट कमवण्यासाठी आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस किंवा प्रॉडक्टची प्रोडक्शन हे समाजाला कुठं ना कुठं पुरेशी होईल किंवा समाजाच्या गरज त्याने पूर्ण होतील याच्यासाठी करणार आहोत. ठीक आहे. समाजाच्या गरज पूर्ण करण्यासाठी आपण बिझनेस करतो आणि त्यातून आपण जो काही नफा आहे तो कमवतो. एक्झाम्पल जर घ्यायचं म्हणलं तर आपण प्रोडक्शनचा एक्झाम्पल घेऊ. आपण नोटबुक्स प्रोडक्शनचा एक्झाम्पल घेऊया. ठीक आहे. तर तो बिझनेस आहे. त्याच्यामध्ये काय होतं आहे, आपण जे स्टुडंट्स असतात त्यांची जे काही गरजा असतात वह्यांची ती आपण पूर्ण करतो आहे. कसं, प्रॉफिट कमवून आणि त्याप्रमाणे आपण प्रोडक्शन करून. ठीक आहे. तर हे झालं बेसिक मीनिंग बिझनेसचं. तर द डेफिनेशन्स बघूया काय काय बिझनेसचे आहेत. तर रेग्युलर प्रोडक्शन ऑर परचेस अँड सेल ऑफ गुड्स अंडरटेकन विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अर्निंग प्रॉफिट अँड अक्वायरिंग वेल्थ थ्रू द सॅटिस्फॅक्शन ऑफ ह्युमन वॉन्ट्स. तर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, नेहमीचं प्रोडक्शन किंवा
विक्री किंवा प्रोडक्शन करणे आणि त्याचा सेल करणे. कशासाठी? तर प्रॉफिट कमवण्यासाठी आणि वेल्थ कमवण्यासाठी. म्हणजे लाईफ टाईममध्ये आपण थोडा ना थोडा काहीतरी प्रॉपर्टीज कमवू शकू. त्याने आपण आपली जी काही इन्कम आहे ती मोठी करू शकू. आपण कुठं इन्व्हेस्ट करून आपली वेल्थ जी आहे ती वाढवू थ्रू सॅटिस्फॅक्शन ऑफ ह्युमन वॉन्ट. थ्रू सॅटिस्फॅक्शन ह्युमन वॉन्ट मीन्स काय? म्हणजे काय? तर माणसांची गरज भागवू आपण आणि आपण आपला व्यवहार करू, ज्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर नफा कमवणे आणि वेल्थ क्रिएट करणे. ठीक आहे. ही डेफिनेशन जी आहे ही स्टेप्सननी दिली आहे. पुढची डेफिनेशन आहे ती प्रोफेसर हॅनीची आहे. प्रोफेसर हॅनी काय म्हणतात? बिझनेस ॲक्टिव्हिटीज आर ऑल दोज ह्युमन ॲक्टिव्हिटीज विच आर डायरेक्टेड टुवर्ड्स प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ वेल्थ. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काय दिलं आहे? बिझनेस ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? व्यापारचे जे काही ॲक्टिव्हिटीज आहेत, जे काही क्रिया आहेत, हे सगळे ह्युमन क्रिया आहेत. ओके. हे सगळे मानव क्रिएशन करत आहे. म्हणजे हे सगळे मानव क्रिया करत आहे ज्याचा गोल काय आहे? प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ वेल्थ. प्रोडक्शन प्रोसेसिंग म्हणजे काय? प्रोडक्शन म्हणजे काय? तयार करणे, निर्माण करणे. कशाची? तर वेल्थची निर्माण करणे. हे मुख्य उद्देश धरून जे काही ॲक्टिव्हिटीज केले जातात व्यापारमध्ये त्याला बिझनेस म्हणतात. ठीक आहे. तर आता बघूया आपण स्कोप ऑफ बिझनेस किंवा व्याप्ती काय आहे बिझनेसची. पहिलं आहे प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ठीक आहे. प्रोडक्शन म्हणजे काय? निर्मिती करणे. आपण गुड्सची निर्मिती करतो आहे. तर पहिलं स्कोप आहे निर्मिती करणे गुड्सची. म्हणजे ह्याच्यामध्ये काय येणार आहे? समाजामध्ये गरजा काय आहेत हे बघून, कुठे जास्त गरज आहे, कुठे आपल्याला चांगल्या प्रकारे विकता येईल, किती विकता येणार आहे, या सगळ्या गोष्टीत बघून आपण प्रोडक्शन करणार आहोत किंवा आपण निर्मिती करणार आहोत वस्तूंची आणि सेवांची. ठीक आहे. हे तर जे सेवा आहेत हे वस्तूंशी निगडीत सेवा आहेत. ठीक आहे. आपण फक्त सेवा पुरवत नाही आहोत इथं, आपण वस्तूशी निगडीत सेवा पुरवत आहोत. म्हणजे कसं झालं? होम डिलिव्हरीचा ऑप्शन झाला. त्याच्यानंतर आपण कुठली सेवा करतो आहे? कस्टमरला EMIची सेवा देतो आहे. त्याच्यानंतर आपण कुठली सेवा करतो आहे? कस्टमरला आपण प्री ॲडव्हान्समध्ये ऑर्डर देण्याची सेवा देत आहोत. आपण त्यांची ॲडव्हान्स बुकिंग घेण्याची सेवा देत आहोत. ठीक आहे. तर इथं प्रोडक्शन करतो आहे किंवा आपण वस्तू हे होलसेलरकडून विकत घेत आहोत आणि ते परत आपण सेल करत आहोत. ठीक आहे. तर जे प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस हे मुख्य एक पहिला स्कोप आहे बिझनेसचा किंवा व्याप्ती आहे. दुसरा आहे सेल्स. सेल्स म्हणजे काय? आपण फक्त वस्तू घेऊन काय करणार आहोत? आपण फक्त वस्तू घेऊन काही उपयोग नाही जर आपण विकणार नाही आहोत तर. कारण बिझनेसचा मुख्य उद्देश काय आहे? तर नफा कमवणे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी आपण सेल पण करत आहोत. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण विक्री करत आहोत. ठीक आहे. तर विक्री हा दुसरी व्याप्ती झाली बिझनेसची. कारण बिझनेसचे कार्यच विक्री करणे आहे. ओके. बिझनेसचं कार्य एकतर निर्मिती करणे किंवा गुड्स विकत घेणे होलसेलरकडून किंवा कंपनीकडून डायरेक्टली आणि मग ते कस्टमरला विकणे आणि मग ते आपण मार्केटमध्ये विकणे ज्याच्याने आपल्याला प्रॉफिट जनरेट होईल. ठीक आहे. मॅनेजमेंट म्हणजे काय? व्यवस्थापन म्हणजे काय? जे काही ऑर्गनायझेशन आहे, जो काही काय म्हणू शकतो संस्था आहे त्याच्यातली मॅनेजमेंट अशी मॅनेजमेंट. ठीक आहे. स्कोप हे बिझनेसचं का झालं? मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन हे का स्कोप आहे बिझनेसचं? कारण जर आपण चांगली व्यवस्था करू तर आपल्याला प्रॉफिट चांगला होईल आणि व्यवस्थापन नसेल तर धंदा कधीही चालणार नाही. ठीक आहे. व्यवस्थापन हे महत्त्वाचं क्रिया म्हणू शकतो कुठल्याही बिझनेसची, जी वेळोवेळ सांगते आपल्याला की किती आपल्याला प्रॉडक्ट्स आहेत अवेलेबल, किती आपण सेल केलेले आहेत, आपल्याला किती अजून बनवायचे आहेत किंवा किती अजून विकत घ्यायचे आहेत. ही सगळी जी प्रोसेस आहे ही मॅनेजमेंट थ्रू होत असते. कोणाला कुठं काम करायला लावायचं आहे, कसं काम होणार आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे काय? मॅनेजमेंट. आणि हे सगळं व्याप्तीमध्ये येतं बिझनेसच्या. ठीक आहे. नेक्स्ट इज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. कस्टमर सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? कस्टमरची पूर्तता करणे. कस्टमरला जे काही गरजा आहेत त्याप्रमाणे आपण त्यांना ती वस्तू विकणे किंवा थोडेफार त्याप्रमाणे आपण त्यांना सेवा देणे आणि त्यांचं समाधान करणे हे व्याप्तीमध्ये येतं बिझनेसच्या. एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल आपण एक पेनचं घेऊया. आपण एक छोटंसं आपलं स्टेशनरीचं दुकान आहे. तर आपण इथं काय करतो आहे? कस्टमरने पेन मागितला, आपण पेन दिला. आपण इथं फक्त गुड्स जे आहेत ते विकत आहोत. ठीक आहे. पण सपोज आपला बिझनेस जो आहे
तो कार विक्रीचा आहे. ठीक आहे, आपली कारची मोठी शोरूम आहे, त्याचा आपण बिझनेस करतो आहे. तर ह्याच्यामध्ये फक्त आपल्याला कार हे विकणे हे एवढंच काम नाही आहे, तर आपण तिकडे EMIचे ऑप्शन्स काय काय आहेत कस्टमरला ते देणे आहे. त्यानंतर सेल्सनंतर जे काही सर्व्हिसेस आहेत, म्हणजे इयरली जे काही असतात सर्व्हिस मेंटेनन्स जे असतात, या सगळ्या सर्व्हिसेसमध्ये कुठं काय द्यायचं आहे, हे या सगळ्या गोष्टी कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी महत्त्वाच्या असतात. ठीक आहे, कारण फक्त कार घेतली आणि गोष्ट संपली पेनसारखं नसतं. जेव्हा आपण कार घेतो तेव्हा आपण दरवर्षी त्याला रिपेअर करत असतो, दरवर्षी त्याची मेंटेनन्स करत असतो. ठीक आहे, तर इथं कस्टमर सॅटिस्फॅक्शन हा महत्त्वाचा मुद्दा आहे किंवा महत्त्वाची व्याप्ती का आहे, कारण जर आपण कस्टमरला टाईम टू टाईम सॅटिस्फाय नाही केलं, कस्टमरच्या गरजा बघून त्यांना वेगवेगळ्या सेवा आणि वस्तू नाही विकल्या, तर तो आपल्याकडे येणार नाही आणि आपला जो काही बिझनेस आहे तो ठप्प पडणार आहे. ठीक आहे, तर कस्टमरचं सॅटिस्फॅक्शन, कस्टमरची पूर्तता हे एक व्याप्तीमध्ये धरलं जातं बिझनेसच्या. ठीक आहे, नेक्स्ट इज रिलेटेड सर्व्हिसेस. रिलेटेड सर्व्हिसेस म्हणजे काय, आपण जे काही वस्तू विकतो आहे त्याच्याशी संबंधित जे काही सेवा आहेत, जसं आपण एक्झाम्पल घेतलं कारचं, तर EMI झालं, त्यानंतर आफ्टर सेल्स सर्व्हिसेस झाली, म्हणजे घरपोच आपण कार देणे त्यांना. त्याच्यानंतर दर महिने किंवा दर वर्षाला जे काही मेंटेनन्स असतो, जे काही सर्व्हिसिंग करायची असती गाडीची, त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळे डिस्काउंट देणे किंवा त्याच्यासाठी आपण वेगवेगळे ऑफर्स काढणे. त्याच्यानंतर दर महिन्याला, दर 6 महिन्यांना त्यांना काही ना काही अपडेटेशन देणे. त्याच्यानंतर आपण जर बँक बघूयात, बँक ॲक्च्युली बँकमध्ये आपण कुठल्या सेवा मिळतात, तर आपल्याला जो काही त्यांच्याकडनं दर महिन्याला आपल्याला हे मिळत असतो, स्टेटमेंट ऑफ अकाउंट मिळत असतो, अकाउंटचा स्टेटमेंट मिळत असतो. त्यात आपल्याला कळतं की आपण कुठं खर्च केला आहे, कुठून आपल्याला प्रॉफिट, कुठून आपल्याला इन्कम झालेला आहे, या सगळ्या गोष्टी त्या स्टेटमेंटमध्ये कळतात. ॲक्च्युली गरज नाही आहे कस्टमरला देण्याची की तुमचं या महिन्याला तुम्ही कुठं आणि किती खर्च केलेला आहे, पण हेच एक्स्ट्रा सर्व्हिसेस, हे रिलेटेड सर्व्हिसेस जेव्हा बँक देते कस्टमरला, तेव्हा कस्टमरचा विश्वास पटतो, कस्टमरची सवलत होते आणि कस्टमर त्या बँकशी जास्त व्यापार करून जातो. ठीक आहे, व्यापार त्याच्यामध्ये बँकबरोबर तो जास्त करत असतो. ठीक आहे, तर हे झाले रिलेटेड सर्व्हिसेस. म्हणजे रिलेटेड सर्व्हिसेस म्हणजे काय, वस्तूशी निगडीत असलेले जास्त जे काही सेवा आहेत ते सेवा पुरवणे. ठीक आहे, तर व्याप्ती काय झाली बिझनेसची, प्रोडक्शन करणे किंवा विकत घेणे जे काही गुड्स आहेत, त्यानंतर विक्री करणे, त्याच्यानंतर पूर्ण बिझनेसचं मॅनेजमेंट करणे किंवा व्यवस्थापन करणे, त्याच्यानंतर कस्टमरची गरजा पूर्ण होत आहेत का नाही ह्याच्याकडे लक्ष देणे, कस्टमरचं समाधान करणे आणि त्याच्यानंतर जे काही आपले सेलिंगशी रिलेटेड जे काही सर्व्हिसेस आहेत ते सर्व्हिसेस देणे. ठीक आहे, तर आज एवढंच बघत होतो, एवढा छोटाच आहे पॉईंट. पुढच्या लेक्चरमध्ये आपण व्यवस्थापन म्हणजे काय ह्याच्यावरती आपण कम्युनिकेट करूया. ठीक आहे, थँक्यू.